महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मॉडेल उर्दू स्कूलची मुख्याध्यापिकासह लिपिकावर गुन्हा दाखल। 18,000 रुपयांची मागितली होती लाच स्वीकारताना मध्यस्थी लिपिक रंगेहात। मुख्याध्यापिकाच्या घर झडतीमध्ये 9,50,000 रुपये जप्त। कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल। परभणी शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूल येथे कार्यरत पर्यवेक्षकाच्या 6 महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी 3,000 रुपये प्रमाणे 18,000च्या लाचेची मागणी करणाऱ्या हायस्कूलच्या महिला मुख्याध्यापिकेसह लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे। या संदर्भात 35 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे तक्रार केली होती। या तक्रारदार या सोमवारी पर्यवेक्षक म्हणून त्यांच्या वर्गात काम करीत असताना शाळेचे लिपिक बुढन खान पठाण यांनी वर्गात येऊन त्यांना माहे एप्रिल ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांचे प्रलंबित असणारे वेतन तुम्हाला मिळालेले आहे। त्या वेतनातून एका महिन्याचे 3,000 रुपये असे 6 महिन्यांचे एकूण 18,000 रुपये मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांना कारवाई दरम्यान पथकाने मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 9,840 रुपये रोख, एक मोबाईल मिळून आला। त्याचबरोबर बुढन खान यांची झडती घेतली असता लाचेचे 18,000 रुपये व 5,190 रुपये, एक मोबाईल जप्त करण्यात आला। आरोपी सिद्दीकी अहमदी यांचे परभणी येथील निवासस्थानाची घर झडती घेतली असता घर झडतीमध्ये 9,50,000 रुपये मिळाले आहेत। याबाबत अधिक तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे। घर झडती करताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे। याचबरोबर बुढन खान यांच्या घर झडतीचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते। पडताळणीनंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई केली। या तक्रारदार या लाचेची रक्कम सिद्दीकी अहमदी यांना देण्यासाठी मॉडेल उर्दू हायस्कूल येथे पोहोचल्या। यावेळी तक्रारदार यांनी सिद्दीकी अहमदी यांना सांगितल्याप्रमाणे 18,000 रुपये आणले आहेत। त्यावर सिद्दीकी अहमदी यांनी सदर लाचेची रक्कम लोकसेवक बुढन खान पठाण यांच्याकडे देण्यास सांगितले। बुढन खान पठाण यांनी तक्रारदार यांच्याकडून 18,000 रुपये लाचेची रक्कम सिद्दीकी अहमदी यांच्या सांगण्यावरून स्वीकारले। कारवाई दरम्यान आरोपी लिपिक बुढन खान मेहबूब खान पठाण यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले। मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी मोहम्मद अब्दुल मजीद यांना देखील ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकोकोरे, नील पत्रेवार, सीमा चाटे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे, श्याम बोधनकर, राम घुले, नामदेव आदमे, नरवाडे यांच्या पथकाने केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।